छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार भावांनो, जय शिवराय. तर स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चाललेलो आहे सोलापूर ते पन्हाळा. तर आम्ही आलेलो आहे आता सध्या, आणि आता चाललेलो आहे पावनखिंड ट्रेकसाठी. आता पुढे करपेवाडी लागणार आहे आपल्याला, तिथपासून आपल्याला स्टार्ट करायचं गाईच. आपण आज आलेले आहे सोलापूर ते पन्हाळा ट्रॅव्हल्सने आलेले आहे. तर इथून करपेवाडी ते आपल्याला विशाळगडचं काय अजून माहिती नाही. तर पावनखिंडपर्यंत आपण पायी जाणार आहे ट्रेक करत. तर माझ्यासोबत अरुण पण आलेला आहे. हा सर्पमित्र आहे. तर काही अडचण असेल, म्हणजे सापाबाबत काही माहिती हवी असेल, काही अडचण असेल तर याला विचारू शकता तुम्ही. भरपूर असा माहिती याच्याकडे आहे. तर आपण आलेलो आहे आता करपेवाडी येथे. तर इथून पुढे आपल्याला जंगल ट्रेक करायचा आहे. जंगल ट्रेक म्हणजे पदयात्रा करायचं आपल्याला पावनखिंडपर्यंत. तर कसा वाटतो भाई तुला? मस्त. पहिल्यांदाच आलाय भाऊ. सुरुवात तर पावसानं रिमझिम चालू झाले, पण पुढे आय थिंक जास्त असेल पाऊस असं वाटतंय मला. तर बघूया, रिस्क आहे तो इश्क आहे भाई. तर तुम्ही बघू शकता हे करपेवाडी 0 असं लिहिलेलं आहे. तर इथून आपला प्रवास सुरू होणार आहे, पायी प्रवास. तर ही आपली पावनखिंडीची मोहीम आहे. तर 650 मावळे हे सोलापूरहून आलेत आपल्यासोबत. आणि प्रत्येकजण इच्छुक आहेत की ट्रेकिंग करण्यासाठी. तर आणि चालू आहे आपण आता सध्या ट्रेकिंगसाठी. अजून बाकीचे येणारे भरपूर जण आहेत घ्यायला. तर त्यांची वाट बघत थांबलेलो आम्ही. रस्ता वाट छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर. ट्रेकिंग करत रस्ता हा चिखल झालेला आहे, पाऊस कंटिन्यू सुरू असल्यामुळे. तर चिखलातून, पाण्यातून, दगडातून एन्जॉयमेंट करत करत आपण चाललेलो आहे. हा भरपूर घसरटीचा चिखलाचा रस्ता आहे, त्यामुळे सर्वांनी येत असाल तर सांभाळून येत जावा. डेंजर आहे रे, डेंजर आहे रे अरुण, डेंजर आहे रे भाई. निलगिरीचं जंगल आहे, निलगिरीचं. हॅलो माय गाईज, वेलकम टू चॅनल. हे कन्नड बोलणारा सुद्धा आपल्याला भेटले रस्त्यात. अशा प्रकारे पाण्यातून आपल्याला रस्ता क्रॉस करावा लागेल. हे बघा. तर अशा प्रकारे आपल्याला चिखल पाणी प्रत्येक ठिकाणी लागणार आहे. चिखल पाणी मध्ये सगळं पायाची काय वाट होणार लागून नाही. गेलेली आहे. मित्रांनो, हे जे तुम्ही बघताय हे 400 वर्षापूर्वीची हे पायवाट आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी आपल्या 600 मावळ्यासोबत पन्हाळा गड सोडला होता. तर त्यांनी विशाळगडाकडे रवाना करताना त्यांना भरपूर अशा अडचणी आल्या, जिथे भरपूर युद्ध शौर्यगाथा जिथे आहे तिथे आपले ते पाहण्यासाठी आज आपण चाललेलो आहे. इथे बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा खूप मोठी आहे. तर जर ऐकलात तर तुम्ही आमची शहारे 100% येणार आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे आज आपण चाललेलो आहोत या पद मोहिमेला, पदभ्रमंतीला. छोटेसे तळे किंवा नदी आहे, छोटीशी ओढा बिडा आपल्याला असे भेटणार आहेत. तर जिथे तुमचे पाय शूज वगैरे घाण झालेले, चिखल झालेले असेल तर इथे तुम्ही धुवून घेऊ शकता. त्या प्रकारे शूज स्वच्छ झालेले आहेत आमचे. पुन्हा एकदा चिखल होतील, परत पुन्हा पाणी भेटेल, परत पुन्हा स्वच्छ होतील. अशा प्रकारे हे चालतच राहणार आहे. हा पश्चिम घाटाचा किनारपट्टा आहे, म्हणजे इथे 4 प्रजातीचे विषारी साप बघायला भेटतील. कोणकोणते? त्यामध्ये घोणस, मण्यार, नाग आणि फुरसे. हे त्यातल्या त्यात सगळे जर हे कोकण पट्ट्याचा जवळचा भाग असेल तर चापडा आणि मालाबार पीठ वायपर अशा नावाचे 2 अजून विषारी प्रजाती आढळतील आपल्याला. पण हे सगळे विषारी आहेत की निमविषारी? हे सगळे विषारी सापांचे नाव सांगितलं आहे तुम्हाला. कसं आहे बघा मित्रांनो, व्ह्यू कसा आहे बघा तुम्ही. असं जंगल, वरती पाऊस, हे अशी पडलेली वाकडी लाकडे, आणि
अशा प्रकारे हे निलगिरीचं जंगल संपल्यानंतर हे आपल्याला थोडंसं डांबरीचं रस्ता लागतो आपल्याला. तर पुढे थोडंसं गाव आहे, कोणतं गाव आहे माहिती नाही, तर तिथे गेल्यानंतर आपण बघूया. आम्हाला भूक लागलेली आहे. सध्या आम्ही बोरबन बिस्किट आणलेले आहे सोबत, थोडंसं कॅरी केलेलं आहे. आपल्याला माहित होतं भूक लागते म्हणून ट्रेकिंगच्या टायमाला. पूर्ण चालू करणार आहे ट्रेकिंग. थोडं आम्ही सगळ्याच्या पुढं आहे, आमचा ग्रुप अजून खूप आहे, खूप मागं आहे. तोपर्यंत आम्ही थोडंसं बोरबन बिस्किट खाऊन घेऊया. असंच ट्रेक करत करत आम्ही थोडंसं 4-5 किलोमीटर झाल्यानंतर आम्ही आंबवडे येथे पोचलेलो आहे. तर पुढे बघू शकता अशा प्रकारे आपले मावळे चाललेले आहेत डांबरीच्या वाटेनं कडकडनं चाललेत. तर तिथे सुद्धा चालेल, पुढे दिसतंय का नाही माहिती नाही. आणि 2-3 भाऊ आहेत, थोडंसं ॲडव्हेंचर करत आहेत. आपलं हे 450 cc सायकल घेऊन चुकून 14 खोल्या लागल्या. आंबोडी गाव आहे हे. तर पुढे व्ह्यू बघू शकता. डांबरी संपलेलं आहे, चिखलाचा वाट सुरू झालेला आहे सध्या. तर पुढे असा एकदम भारी व्ह्यू दिसायला लागलाय. तर आपण तिकडे जाणार आहोत आता हळूहळू. साईडचा व्ह्यू आणि या दादांना बघा आधी आपल्याला सांगत आहेत थोडीशी माहिती. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला थोडंसं छोटे छोटे आपल्याला फुलं सुद्धा बघायला भेटतील. पठार बघू शकता तुम्ही, जसं की कास पठार आहे साताऱ्यामध्ये, त्या प्रकारचे इथं एक पठार आहे छोटंसं आणि तिथे फुलं दिसत आहेत. कोणते फुलं आहेत काही माहिती नाही, पण थोडंसं व्ह्यू भारी निघतं इथे. तर छोटे छोटेसे फुलं आपल्याला बघायला भेटतील. पठार किती मस्त आहे बघा मित्रांनो. इथे हिरवळ एकदम बेस्ट आहे, एकदम थंड हवा सुद्धा सुटलेली आहे. नॅचरल एसी आहे. आपल्याला हे पेरू भेटलेलं आहे या झाडातून अरुणने तोडून आणलेलं आहे. तर आपण थोडंसं खाऊन कसं गोड आहे, आंबट आहे, गोड आहे, काय कळीना. मित्रांनो, हे बघू शकता आम्ही ट्रेकिंग करत करत एका गावामध्ये पोहोचलो आहे. इथे प्रत्येक घरासमोर एक नळ आहे, आणि पाणी 24 तास सध्या चालू आहे इकडे. पण आपल्याकडे 8 दिवसाला एकदा पाणी येत आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे चिन्ह बघायला भेटेल. तर आपल्याला असं चिन्ह बघायला भेटलं. आपण आता राईटला जाणार आहोत. इकडून आल्यानंतर डायरेक्ट आपल्याला राईटला. काय झालं आजी? बोला गे. हा बोला जी. महाराष्ट्रांचा तिरिंग झेंडा जळत सीमावरी, जिजामातचा ताना शिवाजी लढे गडावरी. आजी खूप छान असं गाणं म्हणत आहे. तर आजीने आपण एक बिस्किट घ्या आमच्याकडून तुम्हाला. कशाला बिस्किट घ्या. हे वाटलं आम्हाला तुम्ही गाणी पाहिजे म्हटलं. एक माणसं दे. मित्रांनो, भरपूर अशा लोकांनी कुरकुरे बिस्किट वगैरे खाऊन त्याचे कागद असंच घोडावर टाकलेले आहेत. तर असं न करता तुम्ही ते बॅगेमध्ये सुद्धा घालू शकता. लहान जे मुलं मुली भेटतात आपल्याला, त्यांना थोडंसं खाऊ देण्यात येत आहे. ट्रेकिंग अजून चालू आहे, कंटिन्यू करत आहोत आम्ही. खूप झालं 10-1 किलोमीटर आम्ही आलो असून करपेवाडीपासून. तर अजून भरपूर लोक आहेत पाठीमागे, बघू शकता तुम्ही. चालू आहे ट्रेकिंग चालू आहे, कंटिन्यू करत आहोत आम्ही. आता पांढऱ्या पाणीला आम्ही स्टॉप घेणार आहोत. तिथे न्याहारी वगैरे न्याहारी काय म्हणतात, जेवण वगैरे करून पुढच्या प्रवासाला परत निघणार आहोत. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा जंगलमध्ये एंट्री घेत आहोत आपण. तर एक छोटीशी नदी आहे, नदी म्हणजे एक ओढा मी म्हणत नाही याला, काय म्हणतात, एक छोटस वाहतं पाणी आहे. तर ते ओलांडून आम्ही डायरेक्ट आता जंगलामध्ये एंट्री देत आहोत. तर आपली ही गँग आहे बघा. बस क्रमांक 8 चे हात वर करा सगळे. बस क्रमांक 8. ओके, हे सगळे आपले बांधिलकी विषय.